नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात आजपासून दुपारनंतर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राज्यातील अनेक भागात होणार आहे। आजपासून मुसळधार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे। हा पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात कोसळणार आहे, सविस्तर माहिती जाणून घेऊया। खामगाव, अकोट, अकोला, कारंजा या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दुपारपासूनच बघायला मिळेल। तर अचलपूर, अमरावती या भागात सुद्धा मुसळधार पाऊस राहील। त्यानंतर वरुड, आर्वी, वर्धा, यवतमाळ या भागात सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुसद, वाशिम या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। तर उमरखेड या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर वणी, चंद्रपूर या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुपारनंतर नागपूर, गोटी, भंडारा, उमरेड या ठिकाणी अतिवृष्टीसारखा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे। तर गोंदियामध्ये सुद्धा हा पाऊस होणार आहे। या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस पडेल। तर वारसावणी या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। तर आता बघूया रात्री कोणकोणत्या जिल्ह्यात कसं राहील पावसाचं वातावरण। शेतकरी मित्रांनो, रात्री 10 ते 11 वाजेच्या दरम्यान गोंदिया, भंडारा, नागपूर, उमरेड, वर्धा, आर्वी या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसेल। तर अमरावती या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। तर अकोला, खामगाव या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस पडू शकतो। त्यानंतर हा पाऊस आपल्याला जळगाव, पारोला, धुळे, श्रीरामपूर या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री 10 ते 11 वाजेच्या दरम्यान बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, सिल्लोड, चाळीसगाव, मालेगाव या भागात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, इतर ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण, हलका पाऊस बघायला मिळणार आहे। मात्र उद्या सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला पुन्हा एकदा जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे। तर उद्याच्या हवामान अंदाज बघण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला येणारे दररोजचे हवामान अंदाज सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल। धन्यवाद।